हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या अजून एक नवीन मराठी व्लॉगमध्ये. आणि आता आम्ही चाललेलो आहोत कोकणात, म्हणजेच माझ्या गावी. आणि सकाळच्या 7:45च्या सुमारास आम्ही मुंबई सोडलं आणि आता आम्ही पोचलेलो आहोत पनवेलच्या थोडा पुढे. आणि आता इकडे थोडंसं असं ब्रेकफास्ट करणार आहोत. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की इथे माझ्या मम्मी पप्पांनी मिसळपाव ऑर्डर केलेली आणि मिसळपाव छान होती, खायला चविष्ट अशीच होती. आणि माझ्यासाठी मी मसाला डोसा ऑर्डर केला होता. आणि हे हॉटेल जे आहे ना, तर तुम्ही व्हिडिओमध्ये जसं बघितलं, हे साई शरण हॉटेल म्हणून आहे. आणि हे हॉटेलचं जर तुम्ही इंटिरियर आणि एक्सटिरियर जे बघितलं ना, तर तुम्हाला कळेल की अगदी गावाकडे जो चिराचा दगड किंवा जांबा दगड मिळतो, जास्त करून हा जो दगड आहे तो कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळला जातो. तर त्या दगडापासूनच ह्या लोकांनी सगळं असं हे बांधकाम केलेलं आहे. एकदम असं छान असं हे हॉटेल आहे. मध्ये खूप गर्दी होती आणि इथला नाश्तासुद्धा छान होता खायला. थोडं त्या लोकांची सर्विस थोडी स्लो होती, कारण जास्त प्रमाणामध्ये लोकं आलेली आणि गर्दी होती त्यामुळे. पण ओव्हरऑल जो नाश्ता होता तो चविष्टच होता. त्यानंतर मग नाश्ता करून झाल्यावर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो होतो. आणि साधारण 9:30 पावणे 10 झाले होते आता नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालेलो. आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मस्त असं निळभोर आकाश आहे. आणि तसेच आता जे हायवेचं चौपदरीकरणाचं काम आहे ते ऑलमोस्ट होत आलेलं आहे, ज्याच्यामुळे प्रवास जो आहे तो थोडा लवकरच होत आहे. जसं की जिथे आपल्याला आधी मुंबई गोवा हायवेने 5 ते 6 तास लागायचे, तर त्या ठिकाणी आता 4.5-3 तासामध्ये हा प्रवास होऊन जातो. त्यानंतर आता मे महिन्याची सुट्टी लागली आणि 10वी-12वी वाल्यांचे निकालसुद्धा लागलेले आहेत ऑलमोस्ट. त्यामुळे लोकांची गावाला जाण्याची खूप गर्दी झालेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की आम्हालासुद्धा खूप असं ट्रॅफिक लागलं. जेव्हा आम्ही माणगावला पोचलो, माणगावच्या पुढे आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं. साधारण अर्धा 1 तास तर ट्रॅफिकमध्येच आमचा गेला. आम्ही ट्रॅफिकमध्ये अर्धा-पाऊण तास अडकून होतो आणि जो प्रवास 1 तासामध्ये होणार होता त्या ठिकाणी आम्हाला 3 तास लागले. तरीही गावी जाण्याची ही एक वेगळीच मजा असते. मे महिन्यामध्ये गावी जायला सगळेजण आतुर असतात, कारण मे महिन्यातच आंबे, फणस, काजू, करवंद हे सगळं खायला मिळतं, जे वर्षातून एकदाच फळं मिळतात. त्यामुळे सगळ्यांनाच असं मे महिना आला की गावी जाऊशी वाटतं. आणि खास करून जे कोकणात राहतात तर त्यांना तर माहितीच असेल की गावी जाणं हे किती एक वेगळाच आनंद देत असतं. एकदम असं खूप एक्सायटेड होऊन सगळेजण गावी जातात. आणि पूर्वी कशेडी घाट जो आहे तो पूर्ण असं डोंगर फिरून जायला लागायचा, पण आता टनल झाल्यामुळे हा कशेडी घाटाचा बराचसा वेळ वाचतो. म्हणजे अवघ्या अर्ध्या तासामध्येच आपण हा जो कशेडी घाट आहे तो पार करू शकतोय. मस्त चारी बाजूने डोंगर आणि आजूबाजूला मस्त असं हिरवळ पसरलेलं. आणि ह्या अशा वातावरणामध्ये आम्ही मस्त असा हा प्रवास एन्जॉय केला. हीच तर खरी मजा असते गावी जातानाची. मस्त असं हिरवळगार निसर्गामधून गावी जायला खूप मज्जा येते. आजूबाजूच्या मस्त माडाची उंच उंच झाडं होती आणि हे सगळं असं एन्जॉय करण्यासारखं वाटतं. खरंच जे कोकणात राहतात ना, ते खरंच खूप लकी आहेत, कारण कोकणासारखं दुसरं सौंदर्य किंवा स्वर्गच नाही आहे या धर्तीवर. लहान असताना आम्ही वर्षातून 3 ते 4 वेळा गावी जायचो. मे महिना, गणपती, होळी. आणि हे जे सण आहेत हे खूप मुख्य सण असतात, ज्यावेळी प्रत्येक कोकणी माणूस हा गावी जायला खूपच उत्सुक असतो. आणि इथे माझे बाबा कार ड्राईव्ह करत होते आज. आणि मग दुपारचे 1:45 वाजलेले, त्यामुळे जेवणाची सुद्धा वेळ झाली होती. म्हणून मग आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आणि मग तिथेच आम्ही जेवण जेवून पुढच्या प्रवासाला निघालो. गावी जाताना सगळेजण खूप आम्ही खुश असतो, कारण गावी गेल्यावर कसं एकदम छान असं वातावरण असतं आणि सगळं नॅचरल हवा, ऑक्सिजन. आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी तर सगळे एकदम धावपळीचं आयुष्य असतं, तर गावी जरा 2 क्षण असं मस्त आरामात घालवायला मिळतात. म्हणून गावी जाताना आम्ही सगळेजणच खूप एक्सायटेड असतो.
दुपारच्या 3-3:30 वाजण्याच्या सुमारास आम्ही परशुराम घाटाला पोचलो आणि परशुराम घाटाचं जे काम आहे ते आता ऑलमोस्ट होतच आलेलं आहे. त्यानंतर मग पुढे तुम्ही जसं बघू शकता की आम्ही आता पीर लोटे साईडला पोचलेलो आणि ह्या ठिकाणी हा जो आहे तो इंडस्ट्रीयल एरिया आहे. इथे बरेचसे मोठमोठ्या कंपन्या आहेत, केमिकलच्या, नंतर औषधांच्या कंपन्या आहेत, घरडा कंपनी आहे आणि ह्यांचेच ट्रस्टचे हॉस्पिटल आणि शाळा देखील आजूबाजूला आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे इकडचा जो हा एरिया आहे तो बराचसा डेव्हलप झालेला आहे. इथल्या लोकांना रोजगार मिळण्यास मदत झालेली आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता की डाव्या बाजूला परशुराम मंदिर आहे आणि हे जे आहे इकडून 2 मिनिटाच्या अंतरावरच मंदिर आहे. हे मंदिर पण कधी तुम्ही चिपळूण साईडला आलात तर नक्कीच या मंदिराला अवश्य भेट द्या. आणि उजव्या बाजूला जसं तुम्ही बघू शकता तर हे आहे चिपळूण आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की किती छान असं सौंदर्याने नटलेलं आहे. पावसामध्ये तर खूपच अजून छान वाटतं ह्या ठिकाणी. बरेच वेळा लोक अशा ठिकाणी पिकनिकसाठी येतात. आणि आता आम्ही प्रॉपर असं चिपळूण शहरामध्ये पोचलेलो आहोत आणि आता संध्याकाळचे 4-4:30 वाजलेले आहेत. तर हे आहे मार्केट, मेन मार्केट. इथून पुढे तुम्ही जर गेलात ना तर इकडे एक प्लांट आहे, वाशिष्ठी प्लांट म्हणून, जिथे तुम्हाला आहे ना ताजं दूध किंवा ताजं दही, लस्सी असे विविध उत्पादन मिळतील. हे लोकल प्रोडक्ट आहेत पण खरंच खूप छान आहेत चवीला. आम्ही इकडे आल्यावर बहुतेक वेळा आम्ही मँगो लस्सी जी आहे ती घेतो, कारण इथली मँगो लस्सी ना खरंच चवीला खूप छान आहे. तसंच बासुंदी, पनीर आणि इतर पदार्थसुद्धा आहेत. आणि त्यानंतर मग आम्ही इकडून आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो आणि थोडंसं मस्त असं ढगाळ वातावरण झालेलं. इकडे तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकताय की मस्त असे काळभोर आकाश झालेलं आणि पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे सगळीकडे मस्त असं हिरवंगार वाटत होतं. असं वाटत होतं की जणू पाऊसच आमच्या स्वागतासाठी इथे आलेला आहे. असं एवढं छान गार वातावरण वाटत होतं. हा डोंगर आणि हा पाऊस आणि ही वाट आणि ह्या वाटेवरून जाणारा आमची ही गाडी, खरंच खूप छान वाटलं होतं. खूप रखरखत ऊन होतं आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये हा पाऊस पडल्यावर एक मस्त असं गारवा जाणवला. आता ना मस्त असं पाऊस पडल्यामुळे इतकं गार आणि सुंदर असं वाटत होतं ना, एकदम प्रवासाला एक वेगळंच चार चांद लागले गेलेले. सो गाईज, हे बघा, हे आमचं शेत आहे. इथे आम्ही नारळाचं झाड लावलेलं आहे आणि आत्ताच नुकता पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे सगळीकडे मस्त असं ओलसर आणि थंड वातावरण झालेलं आहे. आणि इकडे तुम्ही जर बघाल तर थांबा, तुम्हाला मी दाखवते. हे पहा, मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि मातीला सुद्धा खूप छान असा सुगंध पसरलेला आहे. हा 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 हा. आणि तुम्ही जर नीट ऐकलं तर तुम्हाला पक्ष्यांचा सुद्धा आवाज ऐकू येईल. आणि आमचं घर जे आहे ना ते थोडं रस्त्यापासून आत आहे, त्यामुळे मग इथे आमचं शेत आहे, तर इथेच आम्ही आमची गाडी पार्क करतो आणि इथे आम्ही 3-3 महिन्याने आमच्या गावी घरात येतो. आमचं घर तसं बाकीच्या वेळी बंद असतं, त्यामुळे मग इकडे खूप असा पालापाचोळा झालेला होता. मग थोड्या वेळ आम्ही आराम केला आणि त्यानंतर मग उठून मग बाकीची घराची साफसफाई करायला घेतली. मग कसा वाटला आजचा व्हिडिओ हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.